महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय मुंबई अंतर्गत महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण संचलनालय मुंबई प्रस्तुत सुस्वागतम। आंदोलने म्हटली की आपल्याला आठवतात महात्मा गांधी, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात अहिंसेच्या मार्गाने आंदोलने करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। काळानुरूप आंदोलनाचे स्वरूप व व्याप्ती बदलत गेली। सध्या आंदोलनाचा वापर राजकीय व सामाजिक क्षेत्रात वाढत चाललेला आहे। त्यामुळे भारताच्या अखंडतेस व कायदा व सुव्यवस्थेच्या पुढे गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे अशी बेकायदेशीर आंदोलने नियंत्रित करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे। ती कशी हे आपण पाहूया। प्रस्तावना। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आंदोलने हा प्रकार पोलिसांच्या कामकाजाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। विविध क्षेत्रातील नागरिक आपल्या समस्या तसेच न्याय मागण्या संबंधितांकडे मांडण्यासाठी व मान्य करून घेण्यासाठी विविध प्रकारच्या आंदोलनामार्फत संघटित होतात। अलीकडे क्षुल्लक किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टींसाठी देखील आंदोलने करण्याची प्रथा समाजात वाढत असून आंदोलनाच्या बऱ्याच प्रकारात काही लोकांच्या फायद्याकरिता असंख्य लोकांचे जीवन धोक्यात आले आहे। त्यामुळे सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा प्रकारे होणाऱ्या आंदोलनाचा अभ्यास करणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। त्याकरिता आपण आंदोलनाचे प्रकार, आंदोलनाची कारणे, आंदोलनाच्या पद्धती व आंदोलने पोलिसांनी कशी हाताळावी याविषयी माहिती घेणार आहोत। आता आपण आंदोलनाचे काही प्रकार जाणून घेणार आहोत। त्यामध्ये विद्यार्थी आंदोलन, शेतकरी आंदोलन, राजकीय आंदोलन तसेच कामगार आंदोलन, शासकीय आंदोलन, महिला आंदोलन या प्रकारांविषयी आपण माहिती घेऊया। विद्यार्थी आंदोलन। आता आपण विद्यार्थी आंदोलनाची वैशिष्ट्ये पाहूया। विद्यार्थी यांचा अत्यंत भावनिक व संवेदनशील वयोगट असतो। ते त्वरित नैराश्य आणि वैफल्यग्रस्त होतात। जास्त संख्याबळाचा फायदा घेतला जातो आणि विद्यार्थी हे राजकीय पक्ष व संघटना यांच्याशी संलग्न असतात। विद्यार्थी आंदोलनाच्या पद्धती यामध्ये कॉलेजमध्ये अनुपस्थित राहणे, रॅली किंवा मोर्चा काढणे, मिरवणूक काढणे, रास्ता रोको करणे, उपोषण करणे, प्रतिकात्मक पुतळे किंवा प्रतिमा जाळणे तसेच आत्मदहन करणे या पद्धतींचा वापर केला जातो। विद्यार्थी आंदोलनाची कारणे पुढील प्रमाणे असू शकतात। विद्यार्थी संघटनावर विविध राजकीय पक्षांचा असणारा प्रभाव, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना योग्य सुविधा न मिळणे, शैक्षणिक व इतर अन्य फीमध्ये वाढ, कठीण प्रश्नपत्रिका किंवा कोर्सच्या बाहेरील प्रश्न येणे, शिक्षकांचे आणि शासकीय अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांशी गैरवर्तन आणि शिकविणारा शिक्षक व्यवस्थित नसणे। त्याचप्रमाणे एखाद्या शिक्षकाला काढून टाकण्यात आले तर त्याला परत घेण्याकरिता परीक्षा पद्धतीमधील बदल, उदाहरणार्थ वार्षिक मूल्यमापन, सत्र पद्धत, तिमाही सत्र पद्धत इत्यादी, कॉलेज आणि विद्यापीठ प्रशासनातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली कारवाई मागे घेण्याकरिता, विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणामध्ये दिरंगाई आणि शिस्तीबाबतचे नवीन व कडक नियम, उदाहरणार्थ ओळखपत्र प्रदर्शित करणे, ड्रेस कोडची सक्ती, आवारात मोबाईल वापरण्यास बंदी, उपस्थितीची सक्ती इत्यादी।
विद्यार्थी आंदोलन हाताळताना पोलिसांची भूमिका याबाबत आपण जाणून घेऊया। 1. शैक्षणिक संस्थांच्या आवारात दखलपात्र अपराधाचा तपास करताना विशेष खबरदारी घ्यावी। शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांच्या परिसरात पोलिसांचा प्रवेश हा विवादाचा विषय आहे। तरीही पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्था राखणे व गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हे शोधून काढणे हे अधिकार व कर्तव्य आहे। परंतु शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ परिसरात एखादा दखलपात्र अपराधाचा प्रकार असेल तर अशा प्रकारामध्ये पोलिसांनी प्राचार्य, संस्थेचे प्रमुख, वसतिगृह प्रमुख यांना अगोदर कळवून कामात त्यांची मदत घेतल्यास ते फायद्याचे ठरेल। 2. विद्यार्थी आंदोलन हाताळताना विद्यार्थ्यांशी समजदारी व सहानुभूती असावी। विद्यार्थी आंदोलन हाताळताना समजदारी व सहानुभूती आवश्यक असते। बळाचा उपयोग हा अनेकदा अनावश्यक ठरतो। आवश्यक असेल तरच बळाचा वापर करावा। 3. विद्यार्थी आंदोलनात सहभागी गुन्हेगार व गुंड यांचेवर कडक व कठोर कारवाई करावी। विद्यार्थी आंदोलनास गुन्हेगार किंवा गुंडांना हिंसक वळण लावण्याची संधी असेल तर त्या गोष्टीकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले पाहिजे व त्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी कठोर व कडक कारवाई तात्काळ केली पाहिजे। 4. शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी व आंदोलनकर्ते विद्यार्थी यांचा समन्वय घडवून आणणे। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांचे पदाधिकारी व आंदोलनकर्ते विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याकरिता पोलिसांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे। 5. आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करावा। आंदोलनाचे स्वरूप तीव्र होऊन ते चिघळू नये म्हणून विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई केल्यास त्याच्या दूरगामी परिणामांची जाणीव त्यांना करून द्यावी। तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षकामार्फत संबोधित करावे। शेतकरी आंदोलन। शेतकरी आंदोलनाच्या पद्धती पुढील प्रमाणे असतात। 1. सभा व त्यावेळी नेत्यांची भाषणे। 2. धरणे धरणे। 3. मोर्चे काढणे। 4. उपोषणास बसणे। 5. आत्मदहन, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे। 6. शेतीमाल उदाहरणार्थ कांदे, टोमॅटो इत्यादी वस्तू रस्त्यावर टाकून शासनाचे किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे। 7. रस्ता आणि रेल रोको करणे। आता आपण शेतकरी आंदोलनाची कारणे पाहूयात। 1. शेतीमालाला योग्य भाव न मिळणे। 2. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांकडे शासनाने लक्ष न देणे। 3. बँकांकडून वेळेवर व पुरेसे कर्ज न मिळणे। 4. वीज पुरवठा वेळेवर नसणे, लोड शेडिंग असणे। 5. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची कर्जे माफ न करणे। 6. ऐन हंगामाच्या वेळी खतांचा अपुरा पुरवठा व खतांची कृत्रिम टंचाई। 7. शेतीकरिता अपुरा व अनियमित पाणी पुरवठा। 8. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची योग्य भरपाई शासनाकडून न मिळणे। 9. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याकरिता। 10. दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्यांची व्यवस्था नसणे। आता आपण शेतकरी आंदोलन हाताळताना पोलिसांची भूमिका कशी असावी याची माहिती घेऊया। 1. गुप्त माहिती गोळा करणे। संघटनेच्या नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आंदोलनाच्या ध्येय धोरणांबाबत माहिती गोळा करावी। तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या याबाबत गुप्तपणे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून माहिती गोळा करावी। 2. सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणे। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने
संबंधित महसूल अधिकारी किंवा अन्य अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून आंदोलन शांततेत पार पडेल याबाबत नियोजन करावे। तसेच संघटनेच्या नेत्यांशी चांगले संबंध असलेल्या अधिकाऱ्यांना त्या नेत्यांच्या संपर्कात ठेवावे। 3. आंदोलनाच्या ठिकाणाची भौगोलिक माहिती करून घ्यावी। प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणीची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, जाण्या येण्याचे रस्ते, लपण्याच्या जागा, महत्त्वाचे प्रकल्प, ज्वलनशील पदार्थांचे साठे याची माहिती घ्यावी। 4. अतिरिक्त मनुष्यबळ तयार ठेवावे। आंदोलनाची व्यापकता मोठी असेल तर संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवता यावे याची खबरदारी घेऊन जिल्हा पोलीस दल तसेच राखीव पोलीस दलातील अतिरिक्त मनुष्यबळ मोठ्या संख्येने राखीव म्हणून ठेवावे। 5. गुंड व समाजकंटक यांचेबाबत प्रतिबंधात्मक कारवाई। आंदोलनादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांमध्ये समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात। अशा लोकांचा शोध घेऊन त्यांचेवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करा। 6. बंदोबस्ताची योजना तयार करावी। प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणाचा नकाशा तयार करून आंदोलन हाताळण्यासाठी साध्या वेशातील, गणवेशातील, शस्त्रधारी व राखीव मनुष्यबळ अशी बंदोबस्ताची सविस्तर योजना तयार करावी। 7. आंदोलन शांततेने करण्याचे आवाहन करावे। आंदोलन टाळता येणार नसेल तर प्रभारी अधिकारी यांनी गावभेटी दरम्यान त्यांच्या संपर्कातील लोकांमार्फत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आंदोलन शांततेने करण्याचे आवाहन करावे। 8. आंदोलन शांततेत होत असल्यास हस्तक्षेप करू नये। कायदेशीर मार्गाने आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे। असे आंदोलन शांततेने चालू असल्यास पोलिसांनी हस्तक्षेप करू नये। 9. आंदोलन हिंसक झाल्यास संयम ठेवून कडक कारवाई करावी। आंदोलन हिंसक झाल्यास कडक कारवाई केली पाहिजे, परंतु संयम ठेवून कमीत कमी बळाचा वापर करून आंदोलक शेतकऱ्यांना पांगविणे हा मुख्य उद्देश ठेवावा। कौशल्य व पाठपुरावा या मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव पोलिसांच्या कारवाईत असला पाहिजे। अशा प्रकारे शेतकरी आंदोलनातील पोलिसांची भूमिका आपण जाणून घेतली आहे। राजकीय आंदोलन। अनेक राजकीय पक्षांतर्फे सुद्धा आंदोलने करण्यात येतात। अशी आंदोलने प्रामुख्याने सत्ताधारी पक्षांच्या धोरणांविरुद्ध तसेच भाववाढ, महागाई, चलनवाढ इत्यादी अनेक कारणांसाठी केली जातात। अशा आंदोलनाच्या पद्धती कोणत्या त्या आपण पाहणार आहोत। यामध्ये सभा किंवा मोर्चे, बंद पुकारणे, शासकीय कार्यालयाचा ताबा घेणे, रॅली काढणे, रास्ता रोको करणे, रेल्वे रोको करणे, उपोषण करणे किंवा धरणे धरणे अशा पद्धती वापरल्या जातात। राजकीय आंदोलनाची कारणे। राजकीय आंदोलने का व कशासाठी केली जातात याबाबतची विविध कारणे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या धोरणांविरुद्ध, शेतकरी, कामगार, नोकर वर्ग किंवा विद्यार्थी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात, संवेदनशील प्रकरणाच्या अनुषंगाने उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार इत्यादी कारणांसाठी, सरकारी नोकऱ्यांमधील अनुशेष भरून काढण्यासाठी, भाववाढ, महागाई, चलनवाढीच्या विरोधात, तसेच एखाद्या प्रकल्पाच्या विरोधासाठी उदाहरणार्थ जैतापूर प्रकल्प, एखाद्या गंभीर घटनेबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, दुष्काळी परिस्थितीत अवर्षणग्रस्त शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी
याबाबत सरकारच्या उदासीन धोरणाबाबत, एखादे वेगळे राज्य किंवा वेगळा जिल्हा निर्माण करण्यासाठी, तसेच स्थानिक बोलीभाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्याबाबत सुद्धा आंदोलने केली जातात. शासकीय धोरणाबाबत असंतुष्टता दाखविणे किंवा शासकीय कार्यालयांमधील अकार्यक्षमतेबाबतची नाराजी शांततेच्या मार्गाने दाखवणे हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क आहे आणि शांततामय निशस्त्र जमाव एकत्र येऊन आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क आहे. अशी आंदोलने कार्यक्षमतेने व दक्षतेने हाताळणे आवश्यक आहे. राजकीय आंदोलने हाताळताना पोलिसांची भूमिका पुढीलप्रमाणे असली पाहिजे. मध्ये 1. गोपनीय यंत्रणा सतर्क ठेवून माहिती गोळा करावी. गोपनीय यंत्रणा सतर्क ठेवून आंदोलनाची व्याप्ती, आंदोलनाचे नेतृत्व करणारा नेता, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या याबाबत आगाऊ म्हणजेच गोपनीय माहिती प्राप्त करून त्याप्रमाणे बंदोबस्त योजना तयार करावी. क्रमांक 2. राजकीय नेत्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक असल्यास आंदोलनातील प्रमुख नेत्याला ताब्यात घेऊन आंदोलन संपल्यानंतर सोडून देता येईल, परंतु त्यामुळे आंदोलन चिघळणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी. क्रमांक 3. आंदोलनासंबंधित घटकांशी समन्वय साधावा. आंदोलनाशी संबंधित असलेल्या राजकीय नेते, कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांच्याशी सतत संपर्कात राहून सर्वांशी समन्वय साधला पाहिजे. क्रमांक 4. पोलिसांनी चांगला जनसंपर्क ठेवावा. सर्व क्षेत्रात चांगला जनसंपर्क ठेवल्याने एखादा घडणारा अनुचित प्रकार रोखण्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे राजकीय आंदोलने शांततेत पार पाडण्यास मदत होते. क्रमांक 5. प्रतिबंधक कारवाई. राजकीय आंदोलने चिघळून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता आंदोलनात सहभागी होणाऱ्या गुंड, समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती यांची सविस्तर यादी तयार करून त्यांच्यावर आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी. क्रमांक 6. सार्वजनिक मालमत्तेचे तसेच खाजगी मालमत्तेचे संरक्षण करावे. आंदोलनादरम्यान अनेक वेळा सार्वजनिक वाहतूक सेवा, सार्वजनिक मालमत्ता, कार्यालये, खाजगी दुकाने व खाजगी मालमत्ता इत्यादींना आंदोलनकर्त्यांकडून लक्ष्य केले जाते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. कामगार आंदोलने किंवा औद्योगिक आंदोलने. कामगार आंदोलने ही सामान्यतः कामगारांच्या न्याय्य मागण्यांकरिता होत असतात. यामध्ये विशेष करून पगारवाढ, बोनस इत्यादी आर्थिक बाबींचा समावेश असतो. संपाच्या काळात बैठका, मिरवणुका, सभा व बंद पुकारून आंदोलने केली जातात. अशी आंदोलने यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त कामगार सहभागी होऊन आंदोलनांना पाठिंबा देतात. कामगार आंदोलनाची कारणे. यामध्ये अपघातग्रस्त कामगारास अपुरी नुकसान भरपाई देणे, उदाहरणार्थ काम करीत असताना कामगाराचा मृत्यू अथवा दुखापत झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई. तसेच व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची कामगारांसोबत पक्षपाती वागणूक. वेतनवाढ. यामध्ये व्यवस्थापनाकडून कामगारांचे वेतन करार वेळेवर न करणे तसेच अपेक्षित वेतनवाढ न देणे. तसेच बोनस. वेळेवर व नियमानुसार कामगारांना बोनस न देणे. कामगार कपात. यामध्ये
औद्योगिक मंदी, जागतिक आर्थिक मंदी, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर या कारणास्तव व्यवस्थापनाकडून कामगार कपात केली जाते. कामगारांच्या आंदोलनाचा काळ बिनपगारी करणे, कामगारांच्या कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध नसणे, उदाहरणार्थ कॅन्टीन व्यवस्था, कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे विशिष्ट प्रकारचे बूट, हेल्मेट, कपडे इत्यादी कंपनीने कामगारांना न पुरविणे, एखादा लोकप्रिय कामगार किंवा संघटनेच्या नेत्यांवर करण्यात आलेली कडक कारवाई, उदाहरणार्थ निलंबन, कामावरून काढून टाकणे इत्यादी. तसेच कामगार संघटना राजकीय पक्षांशी संलग्न असल्यास राजकीय पक्षांच्या धोरणांना पाठिंबा देणे किंवा स्थानिकांना रोजगार न देणे इत्यादी अनेक कारणांसाठी कामगार आंदोलने केली जातात. कामगार आंदोलनाच्या पद्धती. कामगार आंदोलने कोणत्या पद्धतीने राबविली जातात याबाबत इथे आपण जास्त माहिती घेणार आहोत. सभा. मोठ्या सभांच्या आयोजनासह गेट मीटिंग म्हणजेच द्वारसभा यासाठी मोठ्या संख्येने कामगारांना एकत्र करून कामगार नेते आपल्या मागण्यांबाबत व्यवस्थापनावर दबाव आणतात. उत्पादन कमी करणे. कामावर पूर्णपणे उपस्थित राहून उत्पादन मात्र कमी केले जाते. संप करणे. एखाद्या उद्योगामध्ये विशिष्ट मागण्या मान्य करण्यासाठी एकत्र आलेल्या कामगारांचा समूह संप पुकारतो व एखाद्या कारखान्याचे काम बंद किंवा उत्पादन थांबविण्याकरिता मालक आणि इतर कर्मचाऱ्यांना कारखान्यात येण्यास किंवा बाहेर जाण्यास अडथळा निर्माण करतो. घेराव घालणे. कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मालक किंवा व्यवस्थापन अधिकाऱ्यांना कामगार घेराव घालतात. उपोषण किंवा बेमुदत उपोषण. कामगार हे मालक व व्यवस्थापनावर दबाव आणून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याकरिता साखळी उपोषण, बेमुदत उपोषण किंवा आमरण उपोषण अशा प्रकारची उपोषणे करतात. कामगार आंदोलन हाताळताना पोलिसांची भूमिका. कामगार आंदोलने हाताळताना पोलिसांचे कौशल्य व चातुर्य पणास लागते. पुढारी, वरिष्ठ अधिकारी व जनता यांच्याबरोबर पोलिसांचे असलेले चांगल्या संबंधामुळे पोलीस अशी आंदोलने योग्य प्रकारे हाताळू शकतात. यामध्ये कामगार संघटनेबाबत गोपनीय माहिती मिळविणे, कामगार संघटनेची आंदोलनाबाबतची भूमिका व कारणे, संघटनेचे नेतृत्व करणारे नेते, संवेदनशील मुद्दे, हिंसक प्रवृत्तीचे कामगार इत्यादी बाबत गोपनीय कर्मचाऱ्यांमार्फत सखोल माहिती गोळा करावी. भौगोलिक परिस्थितीची माहिती जाणून घ्यावी. यामध्ये आंदोलनाच्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्यात जाण्या येण्याचे रस्ते, आजूबाजूची वस्ती, कारखान्यांचे आत बाहेर येण्याचे तसेच आंदोलन चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावी. यामध्ये कामगार आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास ते चिघळण्याची व कामगार हिंसक होण्याची शक्यता असते. पोलिसांनी संयम व सतर्कतेने राहावे. यामध्ये आंदोलन हाताळताना पोलिसांनी खूप सावध व दक्ष असले पाहिजे. आंदोलन संपेपर्यंत पोलिसांनी संयम बाळगला पाहिजे. कारखान्याची मालमत्ता, अधिकारी व नेते यांना संरक्षण दिले पाहिजे. यामध्ये परिस्थितीनुसार औद्योगिक मशिनरी तसेच संवेदनशील ठिकाणे यांना संरक्षण दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापनातील अधिकारी, कामगार संघटनेचे नेते यांना आवश्यकतेनुसार संरक्षण देणे आवश्यक आहे.
शासकीय कर्मचारी आंदोलन. शासकीय कर्मचारी सुद्धा आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात. अशा शासकीय कर्मचारी आंदोलनाच्या पद्धती कोणत्या आहेत याबाबत आपण माहिती घेऊ. यामध्ये मिरवणूक व मोर्चे, संप पुकारणे, शासकीय कामावर बहिष्कार घालणे, काळ्या फिती लावून काम करणे, तसेच लेखनी बंद आंदोलन करणे अशा अनेक पद्धती आहेत. शासकीय आंदोलनाची कारणे. यामध्ये शासकीय आंदोलनाची कारणे कोणती आहेत ते आपण पाहू. 1. जास्तीत जास्त सुविधांची मागणी करणे. 2. पगारवाढ. 3. शासकीय धोरण. 4. निवृत्तीचे वय वाढविणे. तसेच 5. वेतन आयोग लागू करणे इत्यादी अनेक कारणांसाठी शासकीय आंदोलने केली जातात. शासकीय कामगार आंदोलन हाताळताना पोलिसांची भूमिका. शासकीय कामगार आंदोलने हाताळताना पोलिसांना तारेवरची कसरतच करावी लागते. अशी आंदोलने हाताळताना पोलिसांची नेमकी भूमिका कशी असावी याबाबत आपण माहिती घेऊया. क्रमांक 1. होमगार्डची मदत उपलब्ध करून घ्यावी. आंदोलन काळात उपलब्ध पोलीस बळाचा आढावा घेऊन अतिरिक्त मदत म्हणून होमगार्डची मदत घ्यावी. क्रमांक 2. सर्व संवेदनशील ठिकाणांना संरक्षण द्यावे. आपल्या हद्दीतील सार्वजनिक उपक्रम व संवेदनशील ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावून त्यांना संरक्षण देण्यात यावे. क्रमांक 3. कामावर येणाऱ्या दुसऱ्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे. ज्या संघटनेचे कर्मचारी आंदोलनात सहभागी न होता कामावर येतात त्यांना पोलिसांनी योग्य ते संरक्षण पुरवावे. क्रमांक 4. पोस्टाच्या वाहनांना एस्कॉर्ट पुरवावे तसेच पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे. आंदोलन काळात पोस्टाचे कर्मचारी व वाहनांना योग्य ते पोलीस संरक्षण देऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना व कर्मचाऱ्यांना सुद्धा संरक्षण द्यावे. क्रमांक 5. सर्व केंद्र व राज्य शासकीय कार्यालयांना संरक्षण द्यावे. यामध्ये आपल्या हद्दीतील शासकीय कार्यालयांमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमून त्यांना संरक्षण देण्यात यावे. क्रमांक 6. अत्यावश्यक सेवा विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घ्यावी. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, दूध, भाज्या, फळे, अन्नधान्य तसेच वैद्यकीय सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवा आंदोलन काळात विस्कळीत होणार नाही याबाबत दक्षता घेऊन योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा. क्रमांक 7. सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. म्हणजेच आंदोलन काळात सामान्य जनतेची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत लक्ष ठेवावे. क्रमांक 8. यंत्रणा सतर्क ठेवावी. शासकीय कर्मचारी, संघटना, त्यांचे नेते, कर्मचारी यांच्या हालचाली व नियोजन याबाबत गोपनीय माहिती काढून त्यावर लक्ष ठेवून योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. क्रमांक 9. आंदोलनकर्ते व मागण्यांसंदर्भात संबंधित यंत्रणा यांचा समन्वय. आंदोलनकर्ते, कामगार संघटनेचे नेते, पदाधिकारी व मागण्यांसंदर्भात शासकीय अधिकारी यांचा समन्वय साधून समेट घडवून आणण्याचा पोलिसांनी प्रयत्न करावा. महिला आंदोलने. भारतातील महिला
आता अन्याय सहन न करता त्याला सडेतोड उत्तरे देण्यास समर्थ झालेले आहेत. नोकरीच्या ठिकाणी मिळणारी दुय्यम वागणूक, स्त्रियांची मुस्कटदाबी याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला सुद्धा अनेक आंदोलनं करीत आहेत. महिला आंदोलनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी सभा घेणे, मोर्चा किंवा मिरवणुका काढणे, धरणे धरणे, रास्ता रोको किंवा रेल रोको करणे, घेराव घालणे, उपोषणे करणे, तसेच प्रतिकात्मक दहन करणे या पद्धतीच्या सहाय्याने महिला आंदोलने करीत असतात. महिला आंदोलनाची कारणे. महिला आंदोलनाची कारणे कोणती याबाबत विस्तृत माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये क्रमांक 1, महिलांवर होणारे कौटुंबिक व सामाजिक अत्याचार, उदाहरणार्थ हुंडाबळी, महिलांना वाळीत टाकणे, सामूहिक बलात्कार, महिलांच्या मंदिर प्रवेश समस्या इत्यादी. क्रमांक 2, महिलांच्या न्याय हक्काबाबत शासनाचे दुर्लक्ष, नोकऱ्यांमध्ये स्त्री पुरुष समान संधी, सर्व क्षेत्रामध्ये महिलांना स्थान इत्यादी. क्रमांक 3, नोकरीच्या ठिकाणी महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक, यामध्ये कमी महत्त्वाची कामे महिलांना देणे इत्यादी. क्रमांक 4, महिलांचे होणारे लैंगिक शोषण, नोकरीच्या ठिकाणी किंवा अन्य कामाच्या ठिकाणी महिलांच्या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचे लैंगिक शोषण होणे. क्रमांक 5, सामाजिक रूढी, परंपरा व अंधश्रद्धा, उदाहरणार्थ कमी वयात लग्न करणे, देवदासी प्रथा, मुंडन करणे इत्यादी. क्रमांक 6, महिला आरक्षण. क्रमांक 7, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा किंवा वस्तूंची भाववाढ, उदाहरणार्थ पाणी, गॅस, रॉकेल इत्यादी कारणासाठी महिला आंदोलने करतात. महिला आंदोलने हाताळताना पोलिसांची भूमिका. महिला आंदोलने हाताळताना पोलिसांनी ती संयमाने, सौजन्याने तसेच सहानुभूतीपूर्वक हाताळली पाहिजेत. आता आपण महिला आंदोलने हाताळताना पोलिसांची भूमिका नेमकी कोणती असावी याबाबत माहिती घेणार आहोत. यामध्ये क्रमांक 1, महिला आंदोलने संयमाने व संवेदनशीलपणे हाताळावे. महिलांची आंदोलने ही महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी व त्यांना न्याय मिळावा याकरिता असतात. म्हणून अशी आंदोलने संयमाने व संवेदनशीलपणे हाताळावी. क्रमांक 2, बंदोबस्ताकरिता महिला पोलिसांचा समावेश असावा. महिला आंदोलन हाताळताना महिला अधिकाऱ्यांसह जास्तीत जास्त महिला पोलिसांचा बंदोबस्ताकरिता समावेश करण्यात यावा. क्रमांक 3, महिला मंडळे व NGO यांची मदत घ्यावी. आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आंदोलन ज्या भागामध्ये आहे त्या विभागातील महिला मंडळे तसेच गैरसरकारी सामाजिक संस्था म्हणजेच NGO यांची मदत घ्यावी. क्रमांक 4, अनावश्यक बळाचा वापर करू नये. महिला आंदोलन हे महिलांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध असते, तेव्हा अशी आंदोलने सहानुभूतीपूर्वक हाताळावीत. आंदोलनकर्त्या महिलांवर आवश्यकता नसेल तर बळाचा वापर करू नये. क्रमांक 5, समाज विघातक प्रवृत्तीच्या इसमांवर लक्ष ठेवणे. आंदोलनादरम्यान आंदोलनात सहभागी असलेल्या समाज विघातक प्रवृत्तींकडून आंदोलन चिघळणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी. क्रमांक 6, आंदोलन इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. महिला आंदोलन इतरत्र पसरून ते आणखी चिघळणार नाही याची पोलिसांनी काळजी घ्यावी.
क्रमांक 7. आंदोलनाबाबत गोपनीय माहिती मिळविणे. महिला आंदोलनांची व्याप्ती, त्यांची कारणे व तीव्रता याबाबत माहिती गोळा करून योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमावा. येणेप्रमाणे आपण विविध प्रकारची आंदोलने कोणती, आंदोलनाच्या पद्धती, त्यांची कारणे व अशी आंदोलने हाताळताना पोलिसांची काय भूमिका असावी याबाबत सविस्तर माहिती